मंडळी, नेपाळमधील विनाशकारी महापुरामुळे हजारो कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय। गावच्या गाव महापुराच्या पाण्याने आपल्या पोटात गडप केली आहे। मृतांचा अधिकृत आकडा 500च्या जवळ पोहोचलाय, जो आणखी वाढतच चाललाय। अनेक जण आपला जीव मुठीत धरून जगताय। अशा विपरीत परिस्थितीतही प्रत्येक जण एकमेकांकडे आशाभूत नजरेने पाहताय। ज्यांना ज्यांना शक्य आहे ते एकमेकांना मदतही करताय। आपल्या पदरातील गाळा बाजूला सारून संसार सावरताना काही जण दिसताय। बचाव कार्य ही प्रगतीपथावर असल्याचं दिसून येतंय। या संदर्भातील कितीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। पण एक व्हिडिओ जगभरात वेगाने व्हायरल होत असून त्या व्हिडिओवरून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। विनाशकारी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मृतदेहांवरून सोन्याचे दागिने चोरल्याचा तो 1.5 मिनिटाचा व्हिडिओ हादरवून सोडणारा आहे। नेमकं काय घडलं, ते आरोपी कोण आहे, त्यांचं पुढे काय झालं आणि नेपाळमधील सध्याची परिस्थिती काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरानंतर नारायणी आणि त्रिशूली नदीच्या बाजूला मृतदेहांची ओळख पटण्याचं आणि त्यांची विल्हेवाट लावण्याचं काम सरकारचे अधिकारी करतायत। पण त्यात नेपाळच्या चितवन जिल्ह्यातली परिस्थिती अतिशय विदारक आणि भीषण आहे। या एकाच जिल्ह्यात 64 मृतदेह आढळून आल्याचं सांगितलं जात आहे। यावरून चितवन जिल्ह्यात किती हाहाकार उडाला याचा अंदाजा आपण घेऊ शकतो। दरम्यान सध्या जो 1.5 मिनिटाचा खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होतोय तो देखील चितवन मधील आहे। त्या व्हिडिओमध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर एका महिलेचा मृतदेह वाहून येताना दिसतोय। 2 तरुण तो मृतदेह लाकडी फळ्या आणि मृत महिलेच्या केसांना धरून पाण्यातून अलीकडे ओढताना दिसताय। त्यानंतर ते मृत महिलेच्या कानातील सोन्याचे इयरिंग काढून बाजूला ठेवताय, तर त्यांच्या आजूबाजूला इतरही बरेच लोक उभे आहेत जे या घटनेचा व्हिडिओ शूट करताना दिसताय। दरम्यान माणुसकीला लाज आणणारा हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून प्रचंड संताप पसरला। त्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी अनेकांनी लावून धरली। त्यानंतर चितवन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा तात्काळ ऍक्शन मोडवर आली आणि पोलिसांनी त्या दोन्ही नराधमांचा कसून शोध घेत त्यांना अखेर पकडले। या संदर्भातील 24 सेकंदचा एक व्हिडिओ नेपाळ पोलिसांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला आहे, ज्यात 25 वर्षीय मदन गुरुंग आणि 38 वर्षीय उमेश चौधरी या 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं दिसून येते। चितवन जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या भरतपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून प्रेस नोटच्या माध्यमातून त्यांनी दोन्ही आरोपी भरतपूर महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असल्याचं सांगितलंय। भोटेकोशी नदीतील मोठ्या भूस्खलनामुळे एका महिलेचा मृतदेह वाहून आलेला असताना आरोपींनी मृताच्या कानातून सोन्याची रिंग काढल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। बाकी या घटनेनंतर नेपाळ पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलंय की मृतदेहांसोबत कोणी अमानवीय व्यवहार करत असेल, लुटमार करत असेल तर आम्हाला त्याची त्वरित माहिती द्या, आम्ही कारवाई करू। दरम्यान नेपाळमधील विनाशकारी महापुरामध्ये प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी झाली असून मृतांचा आकडा सातत्याने वाढताना दिसतोय। आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 489 लोकांचा मृत्यू झालाय, तर 1,500हून अधिक लोक बेपत्ता आहे। या बेपत्ता लोकांमधील परदेशी नागरिकांची देखील यादी समोर आली असून 200 पेक्षा अधिक भारतीय लोक बेपत्ता आहे। यातील निम्म्याहून अधिक लोक महाराष्ट्रातील आहेत, तर बेपत्ता लोकांमध्ये अमेरिका, युक्रेन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सिंगापूर अशा परदेशी नागरिकांचाही समावेश आहे। नेपाळमधील महापुराच्या बाबतीत शेवटची बातमी हाती आली तेव्हा युद्ध पातळीवर सुरू असलेलं बचाव कार्य अचानक थांबवण्यात आलं होतं, कारण नेपाळवर आता आणखी एक संकट घुंगावत असून भोटेकोशी, नारायणी आणि त्रिशूली या नद्यांपासून नागरिकांनी कोसो दूर राहावं असं आवाहन करण्यात आले। तिबेटमधील ग्लेशियर तलाव फुटल्याने नेपाळमध्ये आधीच विध्वंस झाला होता आणि आता पुन्हा एकदा तिबेटमध्ये दुसरा तलाव फुटल्याने नेपाळमध्ये आणखी जास्त विध्वंस होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। सध्या भारतासह जगभरातील देश नेपाळमधील नागरिकांसाठी प्रार्थना करत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान नेपाळ सरकारने मात्र परदेशी लष्कर किंवा बचाव पथकांची मदत घेण्यास नकार दिलाय। आमचं लष्कर पुरेसं असल्याचं म्हणत इतर देशांनी फक्त आम्हाला आर्थिक मदत करावी असं आव्हान तिथले पंतप्रधान बालेन शाह यांनी केलंय। या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आतापर्यंत 2 टप्प्यात 47 टन मदत साहित्य नेपाळला पाठवले। बाकी या सगळ्या घडामोडींवरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका।